फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब 150 नट आउट। आज आपण शिवनेरीच्या किल्ल्यावर आलेलो आहोत। आज माझ्याबरोबर फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे उत्साही अध्यक्ष श्री वसंत ठोंबरे आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या महिला सदस्य, पुरुष सदस्य आणि बालचमू असे एकंदर 70 लोक आज आम्ही शिवनेरीवर आलेलो आहोत। मित्रांनो, फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबच्या मुकुटामध्ये एक मानाचा तुरा आहे। 150 ट्रेक आपण कुठलाही ॲक्सिडेंट न होऊ देता हे पूर्ण केलेले आहेत आणि त्याचे सर्व क्रेडिट जातं त्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे, आपले अनुभवी ट्रेक लीडर श्री जयसिंग कांबळे, रजनीश शेलार आणि आमचे सर्व सदस्य। तर मी ठोंबरे सरांशी जरा संवाद साधणार आहे। ठोंबरे सर, ह्या शिवनेरीचा 150व्या ट्रेकच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? आजचा हा दिवस आहे हा सुवर्ण अक्षरानं लिहावा असा आहे, कारण 4 वर्षामध्ये 150 किल्ले सर करणारी फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब ही एकमेव संस्था आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, ठोंबरे सर खूप भावुक झालेले आहेत। त्यांनी 4 वर्षामध्ये त्यांनी स्वतः तर 350 किल्ले केलेले आहेतच, परंतु मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ट्रेकची आवड निर्माण व्हावी, त्यांचं फिटनेस वाढावा यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात। आज आमच्याकडं आमच्या ज्येष्ठ सदस्य बर्गे काकी आहेत। काकी, तुम्हाला आज कसं वाटतं या ट्रेकमध्ये येऊन? खूप छान वाटतंय, आनंद झालाय खूपच। आणि तुम्ही किती ट्रेक केले आमच्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर? ट्रेकिंग बरोबर 100+ झालेले आहेत। जोरदार टाळ्या, वा 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 वा। वय सांगा। वय सांगा। 67 पूर्ण। आमचे एव्हरग्रीन आणि अतिशय हँडसम व्यक्तिमत्व बेलोर सर माझ्याबरोबर आहेत। सर, आज तुम्ही काय सांगाल फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बद्दल? आज हा सोन्याचा दिवस आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाल्यानंतर हा शिवनेरीवर जो फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबने जो ट्रेक काढलेला आहे, हा एक ट्रेक नसून एक सहलसुद्धा आहे। याच्यामध्ये नवीन उत्साही ट्रेकरसुद्धा आलेले आहेत, कपल्स आलेले आहेत, कधी नाही येणारे सुद्धा आज आलेले आहेत। माझी मिसेस सुद्धा आज आलेली आहे। आणि मी ठोंबरे सरांबरोबर बजाज ऑटो कंपनीमध्ये असताना भरपूर ट्रेक केलेले आहेत, अवघड ट्रेक केलेले आहेत आणि रिटायर झाल्यानंतर मी काही थोडे जास्त प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणामध्ये ट्रेक केलेले आहेत। आणि हा तो ट्रेक 150वा ट्रेक अस्मरणीय आहे, हा लक्षात ठेवण्यासारखा ट्रेक आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमच्या उत्साही कार्यकर्त्या आणि हसरं व्यक्तिमत्व आज फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबच्या सदस्य आहेत। ताई, तुम्हाला काय वाटतं ह्या ट्रेक बद्दल? आजचा ट्रेक हा खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे। ह्या ट्रेकमध्ये जी काही लोक येतात त्यांच्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की आपण ऑटोमॅटिक तिकडे प्रत्येक वेळेस खेचलं जातो। म्हणजे प्रत्येक वेळेस आपण अशी वाट बघतो की कधी ट्रेक डिक्लेअर होतं आहे आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये येतं आहे। तर असा हा खूप आनंददायी आणि छान आणि 0 ॲक्सिडेंट हे ब्रीदवाक्य पूर्ण करणारा हा खूप सुंदर असा FTCचा ग्रुप आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही ह्या ग्रुपचे सदस्य आहोत। क्या बात आहे, वा वा वा। मित्रांनो, आज आपल्याबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे सचिव मिलिंदजी देशमुख हे आपल्याबरोबर आहेत आणि मला अभिमान आहे की अंधश्रद्धा आणि ट्रेकचं अतिशय चांगलं नातं त्यांनी या ठिकाणी जोडलेलं आहे। तर मिलिंदजींना मी विचारल की तुमची अंधश्रद्धा आणि आमचं ट्रेकचं मोजमाप तुम्ही कसं करता? ॲक्च्युली खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आम्ही हेच सांगत असतो सगळ्यांना की फिजिकल फिटनेस ह्याच्यासारखी जगात प्रॉपर्टी नाही। सर्वांनी नियमित व्यायाम करायला पाहिजे आणि वाचन करायला पाहिजे। वाचाल तर वाचाल असं सांगितलं जातं। आज आपल्याला हा इतिहास आहे, हा वाचायचा आहे। किल्ल्यांना जो तुम्ही भेट देता तो किल्ला डोळ्यांनी पण वाचायचा असतो आणि तो काय इतिहास आहे। आज आम्ही ज्या लेणी पाहिल्या 2000 वर्षापूर्वीचा तो इतिहास होता। आजचा दिवस हा नक्कीच लक्षात राहील। काल आमची मिसेस ही आजारी होती पण ट्रेकला जायचं आहे म्हणून तिची तब्येत चांगली झालेली आहे, शिवनेरीला ती आलेली आहे। आज एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे वंदना सोहनी। आज म्हणजे त्या सोहनी मॅडमचे काल आम्ही सगळे टोटल ट्रेक मोजले तर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी 30 ट्रेक फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर केलेले आहे। तर मला वाटतं की एक पॉझिटिव्ह एनर्जी की जी बाई घरातून उमरा ओलांडायला घाबरायची, आज ती
अतिशय हसतमुखाने फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर ट्रेक करत आहे. याच्यासारखं दुसरं यश फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचं नाही. वंदना मॅडम, तुम्ही काय म्हणणार याबाबत? मी एवढंच सांगेल की हे सगळं श्रेय ठोंबरे सरांना आणि ट्रेक लीडर सगळे ज्यांनी मला आतापर्यंत मदत केली, ओढून मला घेतले बरोबर आणि माझे ट्रेक यशस्वी केले. आणि सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहिणी, हे कुटुंब तयार केले ठोंबरे सरांनी. फक्त ट्रेकिंगसाठी नाही आहे, तर इतर वेळेला सुद्धा आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो, दुःखाची देवाणघेवाण करतो की जे आता फार कमी झालेलं आहे. याच्यातच सगळं श्रेय आलेलं आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आपल्या बरोबर आहेत. तर आमचे मित्र प्राध्यापक बाळासाहेब गायकवाड आमच्या बरोबर आहेत आणि अतिशय पॉझिटिव्ह माइंडचा हा माणूस आज आमच्या ह्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर आहे आणि आमच्याबरोबर ते अनेक ट्रेक करतात. तर बाळासाहेब, आज ह्या 150व्या ट्रेकबद्दल तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मला खूप आनंद होतो आहे की 150वा ट्रेक हा फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबनी शिवनेरी किल्ल्यावरती अरेंज केलेला आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांचा सहभाग करून घेतलेला आहे. अतिशय माफक दरामध्ये करून घेतलेला आहे आणि या ज्येष्ठ मंडळींचं जेवढं शक्य आहे तेवढं आभार मानावं असं वाटेल की या वयातसुद्धा बाकीच्या अदर वाईट सवयीपासून फिटनेससाठी जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न होता येईल तेवढं हे सोनी सर, आपले ठोंबरे सर, कांबळे सर इत्यादी करत आहेत. मला खूप आनंद आहे. व्हेरी गुड. आज आमचे मित्र ज्याचा नावामध्ये आनंद आहे असा हा आनंद पवार आमच्या बरोबर आहे. हा माणूस एकदम पॉझिटिव्ह नेचरचा आहे. त्यांनी गिरनारची यात्रा डोक्यावर बाटली ठेवून पूर्ण केली. असा हा आनंद पवार, त्याने आज आपल्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर अतिशय चांगली साऊंड सिस्टीम आणली. तर आनंदा, तू फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर अनेक ट्रेक केलेले आहेत, तर तुला काय वाटतं? आजचा दिवस म्हणजे हा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे. 150वा ट्रेक. मी FTC मध्ये जॉईन झाल्यापासून माझे आता 57 ट्रेक होत आलेले आहेत. वैयक्तिक माझे बरेच झालेत, पण माझे 3 वर्षापूर्वी गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम मी ट्रेक चालू केल्यापासून माझा कंप्लीट नील झालेला आहे माझा प्रॉब्लेम. आणि मी आता याच्यापासून कंटिन्यू ट्रेक चालू ठेवलेले आहेत. आता माझं वय 71 चालू झालेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही आता. व्हेरी गुड. अतिशय हँडसम व्यक्तिमत्व की जे फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर कायम असतं. तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा ट्रेक करणारा माणूस आहे. तर सर, मला एक जाणून घ्यायचं आहे की फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब आणि 150 या आकड्याकडे तुम्ही कसं बघता? 150वा ट्रेक हा फार आनंदाचा दिवस आहे आजचा. आत्तापर्यंत मी जवळजवळ 60 ट्रेक ह्याच्याबरोबर केले होते. मला मध्यंतरी शुगरचा आणि BPचा त्रास होता. आता मी गेले 2 वर्ष एकही गोळी खात नाही आहे. व्यवस्थित चालू आहे आणि आता वर्ष 71 रनिंग आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. व्हेरी गुड. महिला भगिनी या. हा, या महिला या ना पुढे. या. जय शिवाजी. आपल्या ह्या ग्रुपमध्ये चार्मिंग व्यक्तिमत्व जे असतं ना, तर हे चार्मिंग व्यक्तिमत्व आपल्याकडं उभं आहे. तर मला तुमच्या ह्या चार्मिंग हास्याचं रहस्य काय आणि फ्रेंड्स ट्रेकिंग बद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय नातं आहे? मी एवढंच सांगेल की आजचा हा 150वा जो ट्रेक आहे तो खरोखर सुवर्ण अक्षरातच लिहिला जाईल आणि याचे सगळं श्रेय मी जाईल वसंत ठोंबरे सरांना. जसं वसंत ऋतू सगळ्यांना आनंदाचा बहार घेऊन येतो ना, तसं सर आपल्यासाठी फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबच्या मार्फत एक आनंद घेऊन आलेले आणि सगळ्यांना ट्रेक करण्यास भाग पाडलेलं. मला एकदम आनंद आणि कौतुक वाटतं की आमच्यासोबत ठोंबरे सर आहे, सोनी सर आहे. सोनी सरांचा हास्य क्लब मी कधीच विसरू शकत नाही. आणि जयसिंग कांबळे सर आणि रजनी मॅडम. सो थँक्यू सर. मी छाया बांसरे आहे. घेतो तुमचा. एक लक्षात घ्या की जे फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे आधारस्तंभ आपण म्हणतो ना, की राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शरदराव चव्हाण आमच्याबरोबर आहेत आणि
एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. तर शरदराव, तुम्ही बजाज ऑटोपासून आमच्या बरोबर आहात. तुमची छत्रपतींची दाढी आणि मिशा या बघितलं की आम्हाला अतिशय स्फुरण चढतं. तर तुम्हाला काय सांगता येईल याबद्दल? नमस्कार. खरं पाहिलं तर ह्या ट्रेकिंगशी मी 1986 पासून निगडीत आहे. मी बजाज ऑटोमध्ये ज्यावेळेला सर्व्हिस करत होतो त्यावेळेला ठोंबरे सर आमच्याबरोबर असायचे. कबड्डी खेळायला, व्हॉलीबॉल खेळायला, कुस्ती खेळायला आणि कामगार प्रशिक्षण वर्ग कुठे गेले सर? कामगार प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून कायमस्वरूपी आमच्या संपर्कात असायचे. त्याच्यानंतर भविष्यामध्ये असं झालं की ती ज्यावेळेला स्पोर्ट्स ऑफिसर झाले त्याच्यानंतर ट्रेकिंग क्लब हा खूप ट्रेकिंग आहे ना खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलं. त्या माध्यमातून त्यांचे सामाजिक एक प्रकारची चळवळच तयार झाली. कालांतरानं ते निवृत्तीच्या वयामध्ये निवृत्ती झाल्यानंतर काहीतरी समाजासाठी करावं ही भावना बाळगून त्यांनी फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची निर्मिती केली. या माध्यमातून लहानापासून ते थोरांच्यापर्यंत एक असं काय म्हणतात संघटन कौशल्याच्या आधारे लोक जमा केली. कायमस्वरूपी ते म्हणतात माझं काय फिक्स डिपॉझिट म्हणा हेच आहे. तर ह्या माध्यमातून असं 50वा 100वा आणि 150वा ट्रेक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संघटन कौशल्यातून आणि त्यांच्या मधुरवाणीतून हे इथंपर्यंत पोहोचलेलं आहे. मी माझ्या मते 101 ज्यावेळेला ट्रेकचा कार्यक्रम होता त्यावेळेला मी म्हटलं की भविष्यामध्ये शतकोत्तर पार करावं. तर ते त्यांनी अंमलात आणलेलं आहे. तर सर्वांचे धन्यवाद. प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने सहकार्य करते नाही का. हा फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची जी उंची वाढवण्यासाठी फुलाची पाकळ्या समजून कार्य करत राहतात. प्रत्येकाने नेहमी काय म्हणता येईल ट्रेकला यावं, स्वतःचं आरोग्य सांभाळावं आणि एकमेकाशी गोडीत इथून पुढे अशीच वाटचाल करावी. धन्यवाद. क्या बात आहे. आपण हा एक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आपण थोडीशी गॅप घेणार आहोत. आज आपल्याबरोबर डॉक्टर निलिमा बांगी आहेत. अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला मदत करणाऱ्या. तर डॉक्टर बांगे, डॉक्टर निलिमा, तुम्हाला ह्या ट्रेकबद्दल ट्रेकिंग आणि फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब आणि 150 ह्या आकड्यांबद्दल काय वाटतं? थोडक्यात सांगते. मी ॲक्च्युली FTC हा जो आपला ट्रेक आहे ना तर ते आल्यापासून मला ट्रेक फक्त स्वतःपुरता नाही तर आपण समाजाकरता कसं काम करू शकतो हे फार मोठी गोष्ट कळाली. आणि ट्रेक किती अवघड असतो तो किती आनंददायक आणि किती सोपा करता येईल हे तुमच्यामुळेच कळलं. ट्रेक म्हणजे FTCमुळेच कळलं. सोहनी सर म्हणा, ठोंबरे सर म्हणा, रजनी मॅडम, आपले जे काही ग्रुप लिडर सगळे आहेत, कांबळे सर, तर हे सगळ्यामुळे त्या ट्रेकचा जो काय आनंद निर्माण होतो हेही कळतं. त्यामुळे लोक कसं उत्साहाने जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये पार्टिसिपेशन करतात आणि हेल्थ अवेअरनेस वाढला आहे. आणि बिईंग डॉक्टर मी असा विचार करते की सध्या 30 एजला सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येतात आणि इतकं वाईट परिस्थिती सध्या चालू आहे. म्हणजे लाईफस्टाईल इतकं खराब आहे. त्यामध्ये आज मोबाईलचं सगळं जग सुरू आहे. तर यामुळे हा FTCने खूप मोठा रोल पदार्पण केला आहे आणि खूप समाजाला आपल्या ॲटलिस्ट PCMC तर खूप फायदा होणार आहे आणि होतोय. तर हे असंच कंटिन्यू करावं. आणि यांचा पुढचा उपक्रम म्हणजे मुलांना जागृती करणे, म्हणजे स्कूलमध्ये जाणं आणि कशा प्रकारे दूर करणं, ट्रेक आपण कसे करतो आणि हेल्थ अवेअरनेस वाढवतात, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि 150 हा मला खूप अभिमानास्पद आकडा वाटतोय की एवढा मोठा ट्रेक होतोय, अचीव केलेला आहे आपण आतापर्यंत आणि इथून पुढे असं कंटिन्यू करत राहावं हीच आमची इच्छा आहे. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आज आपल्याबरोबर पहिलाच ट्रेक करणारे असे आमचे सदस्य सुधीरजी आपल्याबरोबर आहेत. सुधीरजी, तुम्ही पहिला ट्रेक करताय आणि तुमच्या ह्या पहिल्या ट्रेकचा अनुभव काय? माझं नाव सुधीर थोरात. खरं तर फ्रेंड ट्रेकिंगचा हा माझा पहिलाच ट्रेक आहे. परंतु पहिला ट्रेक जरी असेल तरी मला असं वाटतं की अशी मनात माझ्या कुतूहल किंवा त्याच्याबद्दल एक की मी उशीर का केला. यापूर्वीच मी ह्या ट्रेकला जॉईन होऊन या ट्रेकमध्ये जो अनुभव मिळतो शारीरिक फिटनेस त्याचबरोबर मानसिक फिटनेस. शारीरिक फिटनेस आपण मिळवू शकतो पण मानसिक फिटनेस मिळवण्यासाठी हा ट्रेकला येणं गरजेचं आहे. हा ट्रेक केला पाहिजे, तो मी अनुभवला आहे. त्याबद्दल ठोंबरे सरांचं अभिनंदन. वा. शेवटचा आपल्याबरोबर आज हबप तळेकर आहेत. अतिशय खडा आवाज आहे आणि त्यांचा भक्तिमय वातावरण त्या ट्रेकमध्ये निर्माण करतात. सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या 150 ट्रेकबद्दल? मी आयुष्यातला पहिला ट्रेक ठोंबरे सरांबरोबर बजाजमध्ये असताना केला, जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो आणि बजाजमध्ये ट्रेनी होतो.
तेव्हापासून मला खरं ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्याचवेळी ठोंबरे सरांबरोबर बजाजचा 100वा ट्रेक जेव्हा सिंहगड क्लाइम्बिंग केला होता तानाजी कड्यावरून, त्यातही पार्टिसिपेट करता आलं. आणि फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबमध्ये 150वा ट्रेक करायला भेटतं आहे, हे मला खूप भाग्याची गोष्ट वाटते. कारण एवढी सगळी सिनियर मंडळी आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांचा अनुभव ऐकताना आम्ही बसमध्ये येताना खूप गमती जमती करतो. म्हणजे ट्रेकिंग क्लब हा नुसता क्लब नाही, एक कुटुंबासारखे सगळेजण एकमेकांची काळजी घेतात, सगळेजण एन्जॉय करतात, एकमेकांच्या कलागुणांना वाव मिळण्याचं पण हे ठिकाण आहे. त्यामुळे सगळ्यांनी फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबसोबत जोडलं जावं आणि ठोंबरे सरांनी जो वसा घेतला आहे तो असाच पुढं चालत ठेवावा. जय शिवराय. जय शिवराय. आज मी तुम्हाला म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार. चला पुढे चला. चला सर पॉज घ्या आता.